नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे नोव्हेंबर 2025 या महिन्यासाठी मेष राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे. मेष राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये काही चांगल्या गोष्टी मला आढळून येत आहेत, त्याचाही मी उल्लेख या ठिकाणी करणार आहे. आणि काही गोष्टीत त्यांनी जी सावधगिरी पाळायची आहे त्या बाबतीतही मी तुम्हाला आज या ठिकाणी ज्ञात करून देणार आहे. प्रथमतः मेष राशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये आपल्या कपॅसिटीपेक्षा जास्त मोठे कुठल्याही प्रकारचे व्यवहार करू नयेत. म्हणजे आपण ज्याला म्हणतो हंतरून पाहून पाय पसरावेत, त्याप्रमाणे आपली कपॅसिटी केवढी आहे तेवढेच व्यवहार करावेत किंवा तेवढ्याच प्रमाणात ते पुढे न्यावेत. कारण अशी जर सावधानता बाळगली नाही तर कुठेतरी या गोष्टीला ब्रेक लागेल आणि तुमचं नाव बदनाम होऊ शकतं. म्हणून कामाच्या बाबतीत हे जे मी आज तुम्हाला सांगतोय त्याची पूर्तता तुम्ही योग्य प्रकारे करा आणि पाळा, नाहीतर तुमच्या नावाला बट्टा लागेल किंवा नाव बदनाम होईल. मेष राशीच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण धाडसाने करायला घेतलेल्या ज्या गोष्टी आहेत ते धाडस कुठेतरी तुम्हाला दगा देऊ शकतं, म्हणजे तोंडावर आपटवू शकतं. म्हणून केवळ धाडस आहे म्हणून तुम्ही एखादी गोष्ट करू नका, ते कुठेतरी तुम्हाला बॅकफूटवर घेऊन जाईल. त्याच्याबरोबर बाकीचे ज्या काही गोष्टी असतात त्याचाही तुम्ही सावधपणे विचार करा, म्हणजे तुम्हाला यापासून योग्य प्रकारे स्वतःलाच मार्गदर्शन करून घेता येईल. मेष राशींच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये होणारा जो गुरुचा बदल आहे त्या बदलानुसार टेम्पररी बदल जरी असला तरी तो तुम्हाला पुढचे 1 महिना किंवा 1.5 महिना जास्तीत जास्त खूप चांगले अनुभव देईल. म्हणजे एखाद्या नवीन गोष्ट पादाक्रांत करत असताना तुम्हाला त्यामध्ये नवीन गोष्टींचं आकलन होईल. म्हणजे ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्हाला माहिती नव्हत्या स्वतःला त्या माहिती होतील आणि तुम्हाला आपल्या स्वतःसाठी एक नवीन एव्हेन्यू ओपन झाल्यासारखं वाटेल. तर तुम्ही ते निश्चितपणे ट्राय करायला हरकत नाही. तर ही गोष्ट तुमच्यासाठी पॉझिटिव्ह अशी म्हणता येईल. त्याचप्रमाणे मेष राशींच्या व्यक्तींना काही गोष्टी नकळत आपल्यापर्यंत आणून तो गुरु पोचवेल. म्हणजे काही गोष्टी आपण ज्ञात नसतात किंवा आपल्याला काही आकलन नसतं किंवा त्या अमुक वेळ होतील अशी आपण कल्पना केलेली नसते आणि त्या गोष्टी पटापट घडत जातील की ज्यापूर्वी तुम्ही अनेक काही महिने त्यासाठी वाट बघत होतात. आणि ही तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. पण ती एखादी गोष्ट झाल्यानंतर कदाचित त्या आनंदामध्ये तुम्हाला तो आनंदाचा उत्साह जो आहे त्या उत्साहामध्ये तुम्ही पुन्हा कुठेतरी आपल्या प्लॅनिंगमध्ये बिघडू शकता. म्हणून हे बॅलन्स तुम्ही नीट ठेवायला या महिन्यामध्ये शिकून घ्या. प्रकृतीच्या बाबतीत म्हणाल तर प्रकृतीच्या बाबतीत मला खूप काही त्रास दिसत नाही आहे. फक्त तुमच्या डाव्या डोळ्याला जर काही पूर्वीपासून काही प्रॉब्लेम असेल किंवा दुखापत असेल तर ती वाढण्याची शक्यता आहे. नवीन दुखापत नाही आहे, पण पूर्वीपासून जर तुम्हाला काही डिफेक्ट असेल किंवा काही दुखापत असेल किंवा चष्म्याचा काही नंबर वाढता असेल असं काही असेल तर त्याबद्दल तुम्ही थोडे सतर्क राहा. कारण त्या ठिकाणी म्हणजे त्या डोळ्यावर तुम्हाला काहीतरी आणखीन त्रास जरा वाढू शकतो. बाकी शरीर प्रकृतीमध्ये मला काही मोठा त्रास दिसत नाही आहे. साधारण आपला उद्योग जो आहे तो उद्योग करण्यासाठी जी काही ऊर्जा लागते त्या ऊर्जा आणि त्याच्याबरोबर विशेषतः लागणारा खर्च, या खर्चासाठी काही कर्ज वगैरे तुम्हाला घ्यावं लागलं तरी ते घ्यायला हरकत नाही. कारण काही गोष्टी अशा असतात की कर्ज घेतल्याशिवाय त्याची पूर्तता आपण करू शकत नाही. कारण फंडिंग जे लागतंच प्रत्येक धंद्याला, तर ते फंडिंग जर तुम्हाला घ्यायचं असेल कोणाकडून तर ते तुम्ही घ्या आणि ते तुम्हाला मिळण्याचे ग्रहमान दिसून येतात. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही शब्द टाकाल किंवा बँक असेल किंवा कुठले फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल तिथून तुम्हाला ते फंडिंगसुद्धा प्राप्त होऊ शकतं. तसं नियोजन करून तुम्ही त्या दृष्टीने आपला उद्योगाच्या भरभराटीसाठी जे करायचं आहे ते करायला लागा. शिक्षण क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी आहेत किंवा दूरशिक्षण घ्यायचा प्रयत्नात आहेत त्यांना हळूहळू त्यांनी या दृष्टीने मार्गक्रमण आता करायला हरकत नाही.
ज्यांचे साधारण फेब्रुवारीमध्ये कोर्सेस वगैरे चालू होतात बाहेरच्या देशामध्ये, त्यांनी हळूहळू ते प्रयत्न आता सुरू करा, म्हणजे पुढच्या 2-3 महिन्यामध्ये ते कार्य पूर्णत्वास जाईल. आणि त्यासाठी स्वप्रयत्न हे महत्त्वाचे असतात. स्वप्रयत्न तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्याचं फळ मिळत नाही. तर तुम्ही स्वप्रयत्नाला लागा आणि त्याप्रमाणे आपले जे कुठे आपण कमी पडतो आहे ते पेपरवर्क म्हणा किंवा अन्य काही त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स वगैरे जे लागतात ते तयार करून घ्या, असा माझा सल्ला या ठिकाणी तुम्हाला आहे. त्याचप्रमाणे मौखिक परीक्षा जी काही असते, मौखिक परीक्षेमध्ये तुम्ही आयत्या वेळी थोडंसं घाबरण्याची शक्यता दिसून येते या महिन्यामध्ये. जर अशी मौखिक परीक्षा तुमची असली तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही ही जी गोष्ट आहे ही जाणून घ्या आणि त्याच्यावर आत्तापासूनच ओव्हरकम करायचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या त्या मौखिक परीक्षेत तुम्हाला जास्त काही बाधा येणार नाही. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारणपणे आपल्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींसाठी किंवा परिवारासाठी आपल्याला काही मेडिकल खर्च तुम्हाला करावा लागेल. मेडिकल खर्च म्हणजे काही टेस्ट करणे किंवा काही पेंडिंग असलेल्या गोष्टी करून घेणे किंवा कुठली तरी आपण म्हणूया लस किंवा असं काहीतरी करणे, असं जे काही तुमचं प्लॅनिंग असेल ते ह्या महिन्यामध्ये करावं लागेल आणि त्यासाठी थोडा खर्च यामध्ये दिसतो आहे मेडिकेशनसाठी. तर त्यासाठी थोडी तयारी आपली ठेवा आणि आपले त्यासाठी लागणारे पैसे वगैरे जे काही असतात त्याच्या थोडा तयारीत तुम्ही राहा, असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आर्थिक बाबतीत मला खूप काही नुकसान दिसत नाही आहे. जे तुमचं नेहमीचं इन्कम आहे या महिन्यात ते तुम्हाला येणारच आहे, त्या बाबतीत खूप चिंता करायचं कारण नाही आहे. पण लक्षपूर्वक, कारण खर्चाला वाटा ज्या आहेत त्या वाटामध्ये एक वाटा मेडिसिनसुद्धा असणार आहे, तो विषय डोक्यात ठेवून तुम्ही तुमचं प्लॅनिंग करावं. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारण तुम्ही जे तुमच्या खर्चाचं नियोजन केलं आहे त्या खर्चाच्या नियोजनामध्ये थोडा खर्च तुमचा फालतू होणार आहे हे सुद्धा मला दिसून येते. फालतू म्हणजे तो करताना तुम्हाला आवश्यक वाटेल पण केल्यानंतर वाटेल त्याची खरी गरज नव्हती, असा थोडासा पेच प्रसंग यामध्ये निर्माण होईल. पण ते तुम्ही टॅक्टफुली हँडल करा, टाळता येईल तेवढा खर्च टाळा, एवढाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. कुटुंबासाठी काही नवीन गोष्टींची घरात खरेदी किंवा घरात पेंटिंग करून घेणे किंवा अन्य काही रिपेअरिंग करून घेणे असाही खर्च या ठिकाणी दिसून येतो आहे, पण तो आवश्यक आहे आणि तो करावा, त्याची खरोखर वेळ आलेली आहे असंच मी सांगेन. हे होतं मेष राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.